हो हो, शांत हो, शांत हो. सरिता, हो आपण बघू काय ता. पाणी घे, पाणी घे. अंग बघ असा थरथरता बघ. आहे ती घाबरली आहे ग ती. आणि घाबरणार नाही काय? हा एवढा मोठा साप होता, काळा कुट्ट. हो 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 हो, शांत हो ग, शांत हो. अगं त्या सापाला बघून माझ्या अंगावर काटा आला तर या बिचारीचं काय झालं असेल? केवढ्यान किंचाळला. हो अरे आला सू. हे धर, हे धर. पुरलंस ते का? होय, लांब पुरलंस ना? होय. नाही लवकर आलास म्हणून वाटलं. अरे मगापासून असाच बसलेला, कायच बोलणार नाही. सरिता, मी केले बंदोबस्त आता. पण मेलेला जनावर घरात कसा येईल? काय म्हणायचंय का? कसला संकेत तर नाहीये ना? रडा नको, रडा नको. दत्ता जा, एका खोलीत घेऊन जा रे. चल सरिता, उठ. जा जा, शांत हो. सावकाश उठ. चल. उठ गो बाय, उठ. सांग सावकाश. उठ. हळू सावकाश. हळू. सावकाश जा, रडा नको. सावकाश. माधवा, हा? मी सांगताय अक्षित. आहे तू सांगलंय आणि मी काही केलंय नाही असं कधी झाला काय? हा बोल, काय करूच असा? माधवा, घरात असा मेलेला जनावर मिळणं बरा नाही. मी एक उपाय सांगताय तुका. सासात ना सगळा घराबाहेरच रवान दे. हो हो, बोल काय करू मी? अरे देवघरातल्या शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडत रह. नाही म्हणजे तुका जमत नसात ना तर मी करते. नाही नाही, मी करीन ना. मला का नाही जमणार? जमायलाच हवं. अगं या घरातला मी मोठा मुलगा आहे आणि त्यात न जमण्यासारखं कठीण काय आहे? हा करीन ना मी. बरं, मी दूध घेऊन येते. हा हा ये ये. सरिता, सरिता, असं असा घाबरून कसा होईल? तुमका कळता काय? घरात मेलेला जनावर सापडला. गो होय, पण आता पुरला ना त्या का? म्हणान काय येणार अपशकून टाळणार असा? कसलो अपू शकून? तू असे काय करतास? जनावरच आता. ता जनावर येताना भलता सलता काहीतरी घेऊन दिला असतला. पिढा येतली घरात. सरिता, तुम्ही काय काय सांगवतास की आता सगळं चांगला होईल, घरात पोराटोरा रांगतील. किती स्वप्न रंगवत होता, ह्या काय झाला? काय करायचं काय सुचत नाही. हे बघ तुझ्या मनात शंका असताना मग मी रघु काका जाऊन सांगते. काही पिढा असतात तर ते पिटाळतील ना. त्यांच्याकडे काहीतरी उपाय असताना. तुम्ही ना आत्ताच्या आत्ता रघु काकांकडे जावा. आत्ता? वय आत्ता. बाका ना आता फक्त माझ्या येणाऱ्या बाळाची काळजी असा. बाका काय झाला तरी चालत, पण माझ्या पोरा काय होक नको. आपल्या येणाऱ्या बाळासाठी तरी जावा. मी पाया पडते तुमच्या. बरं मी जाते. तू हैसच निवांत बसून राह, काय होणार नाही. येते मी. ये माधवा, ये बस थायस, बस. थैसरला तामान घे. दूध दूध ठेवतायस.
आता ताम्हाण घे, हा त्याच्यावर पिंडी ठेव, हळद कुंकू घाल. आता पिंडीवर दुधाचा अभिषेक कर. हो. आणि विनवणी करते का, घरात काय अपशकुन झालो असात तर तो दूर कर. सगळ्यांचा भला होऊ दे. घरातल्या सुनांची काळजी घे. तोंडान देवाचं नाव घेत रह. हो हो. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. काय म्हणायचं आहे का? रघु काका बोलव गेले आणि रवले खय येत ग तू एवढा काय हा ताईनू काळजी वाटता हो. तुमका तुमच्या भावाची सवय माहिती असा ना. या काम करू गेले ना तर 10 लोकांची कामा करून येतील. येवा काका. अगे तू किती उठतस? बस बस. बसा तुम्ही. दत्ता किती रेवशीर तुका बाहेर कावली हो तुझी नुसती. उशीर झाला तर काय. पाणी घेवा. मका सांगा जनावर खय सापडला? माधव भाऊजींच्या खोलीत मी ना साफसफाई करू गेलेलं आहे. अचानक अंगावरच पडला हो. माका वाटला जिता, पण मेलेला जनावर होता. जिता परवडला पण मेल्याला नाही. केवढा होता जनावर? हातभर होतो. काय केलास त्याचा? नेऊन पुरला. बरा किराणा पुरला आता. पुरून पुरून जनावर पुरशीत, पण पिढा सारखी सारखी जमीन उकरून वर येत. काहीतरी घेऊन जाऊ गेला असणार. घेतल्यान आणि जीव सोडल्यान. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः ओम ओम. हॅलो. नाही नाही तू बोल, मी ऐकतोय. अगं ते ओम, अगं ते मी विधी करत होतो ना, त्यातले मंत्र. नाही नाही अगं हो ऐकून तर, हो ऐकून तर घेशील. हो अगं काय झालं, माझ्या खोलीत साप सापडला. नाही नाही जिवंत नव्हता, मेलेला होता. हा हो. ओम नमः शिवाय. हो नाही अगं, नाही अगं तेच वाईट असतं ना. हो म्हणून सगळं सगळं कसं चांगलं व्हावं म्हणून आईने विधी सांगितला होता, तोच करत होतो. हो 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 मला ठाऊक आहे हे असं काही नसतं, पण आता हे सगळं एवढं घडलंय तर मग असू दे ना. हो हो अगं आत्ता कसं येता येईल आता. हो काय अगं तू येणार इथे? नको नको नको, त्रास करून घेऊ नकोस. हो हो नाही हो. ओम नमः शिवाय. हो ऐकलास ना. अरे रघु काका तुम्ही? साप मेलो मनान बोलून आणलंय. अरे तुम्ही सगळे एवढे का घाबरताय? माझं आत्ताच निलिमाशी बोलणं झालं.
सापच मेलाय ना. हा अरे त्यांचं आयुष्य तेवढंच असतं. भाऊजीनू घरात सापडला मेलेला जनावर. हा मग तो घरात आला असेल, खोलीत शिरला असेल, आपलं तिथे जाणं येणं नाही, आपल्याला काही पत्ता लागला नसेल, तिथेच तो आधीच मेला असेल आणि आपण उगाच अर्थाचा अनर्थ करतोय. हो की नाही काका? जग कुठल्या कुठे चाललंय आणि काय हे छाया, आपण हे काय सगळं करतोय? ही सगळी अंधश्रद्धा आहे, ही भोंदूगिरी आहे सगळी. अशानं बाकीचे लोक कमवतात काय काका? हे काय बोलतोस तू या? अहो काका, नाही म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं मी आपलं सहज बोलून गेलो जनरल. म्हणजे तशी माणसं असतात, पण तुम्ही तसे नाहीत हा काका. तुम्हाला यातलं सगळं कळतं, पण हे ते नाही. पण असू पण शकतं ना. काय असात नसात तर तू बघून घे. नाही नाही 4 बुका काय शिकलस? शिंगा फुटली तुका? वहिनी येतोय मी. काका काका अहो तसं मला ऐकत माधव भाऊजी काय चालला या? अहो तुमका काय कळता याच्यातला? बुका शिकलास, मुंबईत राहुलास म्हणून तुमचा ह्याच्यावर विश्वास नसा, पण आमचा विश्वास असा. हो हो म्हणजे नाही सरिता, तसं नाहीये. अरे काय बोलू नको. तुम्ही उद्या उठून मुंबईत जाशाल, आम्ही हैसर राहतो, आमका भुगूचा लागता. दत्ता, अरे तू तरी समजव रे हिला. अहो काय समजावणार ते? सांगून ठेवते, आमका त्रास झालो तर मी गप बसणार नाही. अगं हळू, अगं सरिता, अरे दत्ता. अरे आहे, अगं मला खरंच कोणाला दुखवायचं नव्हतं का. मी आपलं बोलून गेलो सहज. हे अगं मला पण खूप भीती वाटते, पण जाऊ दे रे बाबा, आता काय बोला नको. सरिताक मी समजवते. प्लीज समजावा आहे. तोवर मी जरा जाऊन येतो. अरे पण आता काय जातस? आलो आलो. अरे माधवा, काय ग? हा अशी काय बघतेस? माका ना तुझा या कळणाच नाही. काय ग? काय कळलं नाही तुला माझं? हा अगं काय बोलशील? अगं छाया, छाया बस बस. माका सांग, हो तोच माधव असा काय रे, जे का मी लहानपणी मारी होतं, ज्याच्या हातीतून खाना काढून घेतलं तरी तो नुसतं बघत राहा. जे का अण्णांनी मारले नी तरी अण्णांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरा हो हो असा म्हणून दे. जरा काय झाला काय अंग काढी घाबरान जाय. हो तोच माधव असा. हो हो छाया, माणसं जशी मोठी होत जातात ना तसा त्यांच्यात फरक होत जातो. हो आता हे जांभळाचं झाड बघ, आधी ते रोपट होतं, तेव्हा त्याला कधीच जांभळं लागली नाही. जांभळं कधी आली? जेव्हा ते मोठं झालं. माणसांचं सुद्धा तसंच असतं. अरे पण जांभळाच्या झाडाच्या मूळ स्वभावात जांभळा देणं होता, म्हणून तर ते का जांभळाचा रोपटा म्हणी होते. तुझ्या स्वभावात खय रावला तुझा मूळ? हो हो काय हसतोस काय? तुका काय वाटला? माका काय कळणार नाही? काय कळतंय ग तुला? ह्याच तुझ्या तोंडून ह्या सगळा कोण वदवून घेतात? कोण? आणखी कोण रे? मुंबईत तुझो गुरु बसलेलो असा ना. गुरु? कोण गुरु? अगदीच भोळो सांबरे तू. तुका जसा काय कळणारच नाही मी तुझ्या बायलेविषयी बोलता येता. लय शिकली सवरलेली असा ना. मग एवढी काय घोवा कसं मुठीत ठेवल्यान तिनं. छाया, अगं काहीही म्हणतेस तू. माझा असं देत काय ता, पण तुझा काय होताला ना ता माका माहित अस. काय ते? म्हणणं फक्त इतक्याच, तू काय बायलेचो बैल होऊ नको. ठे ग, अण्णा नायकांचो झील असाय मी. असा बायकोचा बैल थोडीच होणार आहे. आणि तू बिंदास्त राहा.
काहीही काळजी करू नको. ती इथे आली ना तर तुझ्या वाट्याचं काही जाणार नाहीये. हा माधवा, अगं हो हो, थट्टा केली तुझी. चल मी येतोय. हा ये ये. येतो येतो. चल. तू माधव ते का शिंगा फुटली. 4 बुका काय शिकलो तू माका शिकायता. सर काय करूच आणि काय नाही ता. रघु कशाला मनाला लावून घेतो. हा सोड. अरे मनाक लागायचा नाही. जरा काय झाला काय येतच. रघु काका जरा बघा. तू काय बघतोस मला माहित नाही का. ता काय ता असा दे बोलायचंच ना माका. ते तो काय आज आहे 4 दिवसानं निघून जाईल. कसो जाता तो बघतय. बरोबर बंदोबस्त करू हो बघता. अरे माधव ये ये ये. हा. काय म्हणतोस इकडे कसा काय. हेने पी तूच काय ता. अरे काका आका ऐक. नेने काका, रघु काका माझ्यावर रागावलेत बहुतेक. खरं सांगतो, माझा त्यांना दुखवायचा काही हेतू नव्हता. ओघाओघात तोंडातून निघून गेलो तर ते असे. ठीक आहे बस. घेणार. नाही नको. अरे वा म्हणजे स्वतःवर अजूनही ताबा ठेवलायस तर. हो हो. इथे कसा काय. नाही तुमच्या घरी गेलो होतो. तिथे समजलं तुम्ही तिथे नाही आहात म्हणून मग शोधत शोधत इथवर आलो. काही विशेष काम. नाही विशेष असं नव्हतं, पण माहिती असावं म्हणून काही जमिनीविषयी विचारायचं होतं. ते मागच्या वेळी मी तुम्हाला बघा काही कागदपत्र काढून ठेवायला सांगितली होती. हो आठवतंय. काढलीत का ती काका. म्हणजे नाही चालू आहे काम. नाही कसं आहे काका, तुम्हाला अण्णांचे व्यवहार तर माहीतच आहेत. दत्ता आपला राब राब राबत असतो, कामातच असतो बिचारा. तो काही यात लक्ष घालणार नाही. त्याला जाण नाही. म्हणून मग कोणाला तरी हे माहीत असायला हवं ना. बरोबर ना. हां लक्ष ठेवायलाच पाहिजे. हो. काका आता आपल्या गावात गुंठ्याचा सध्या किती भाव चालू असेल हो. म्हणजे अरे एवढी कसली घाई. मी तुला सगळं व्यवस्थित सांगतो. आपण माझ्या घरी बसू. मी तुला सगळं समजावून सांगेन. बर हरकत नाही. येतो मग मी. येऊ. ये. बर. काय बोला होतो तो. अरे तू गेला होतास ना. कैसर जातलं ऐसरच होतोय. तू काय बोला होता तर बघूचा होता. रघु तू म्हणत होतास ते बरोबर आहे. माधव जरा जास्तच शहाणा झालाय. मी तुका सांगल्याला कळणार नाही ना. कोण आहे रे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे. कोण आहे.
अरे कोण आहे?